तर आज मी तुम्हाला आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक तीर्थक्षेत्र दाखवणार आहे, जे की तासगाव तालुक्यातील हातनूर या गावी आहे. हे मंदिर आहे ना 11व्या शतकातील प्राचीन देवस्थान मानले जाते. तर मित्रांनो, मी आज आलेलो श्री तीर्थक्षेत्र होणाई देवी मंदिरला. या मंदिराला तब्बल 350 पायऱ्या आहे. वर गेल्यावर बघितलं तर दगडी बांधकाम सुरू होतं. तिथून आहे का नाही आम्ही डायरेक्ट गेलो देवीच्या दर्शनासाठी. वर जाऊन देवीचं दर्शन घेतलं व पूर्ण माहिती घेतली. ही देवी आहे का नाही मूळ कर्नाटक प्रांतातून आली असून होणाई देवीला ना तुळजापूरच्या आई भवानीचा अवतार मानलं जातं. स्थान आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. तिथनं थोड्या अंतरावर चालत गेल्यावर खंडोबाचे जुने पांडवकालीन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पाहता हे मंदिर आहे का नाही दगडी 4 खांबावर स्थिर आहे. मंदिरा गर्भगृहात श्री खंडोबाची पावक मूर्ती आहे. तिथून आहे का नाही परिसराचे एकदम सुंदर दृश्य दिसतंय. वरून बघितलं का नाही खाली असं एकदम सुंदर असा कुस्तीचा आखाडा दिसतोय. असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगरावर किल्ला बांधण्याचा विचार केला होता, परंतु तत्कालीन परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. श्रावण महिन्यामध्ये इथं आहे ना भाविकांची भरपूर गर्दी असते. मी पण या ठिकाणी जाणार असाल तर सांगलीपासून 41 किलोमीटर हातनूर या गावामध्ये हे ठिकाण आहे. जाता जाता कमेंट मध्ये जय होणाई माता करा विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा. चला.